श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षी नारद स्वामी महाराज की जय। महर्षी वेदव्यास मुनि महाराज की जय। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव। भारत माता की जय। गो माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम।
राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहा वाहो रे कीर्तन संगे रंगात देहा वाहो रे कीर्तन संगे रंगात देहा वाहो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण मन हे लाविता सौख्यामाहो स्वरूपी मन हे लाविता सौख्यामाहो काम क्रोधादिक जाती निजलामाहो काम क्रोधादिक जाती निजलामाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण सारा सारवतीता सद्गुराया हो सारा सारवतीता सद्गुराया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याऊ घ्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याऊ तन्मय हो मोनी बलवंत प्रेमे गाऊ गाऊ तन्मय हो मोनी बलवंत प्रेमे गाऊ गाऊ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण कीर्तन संगे देहा वाहो रे कीर्तन संगे रंगात देहा वाहो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय भगवती अम्बा माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री वीरेश्वर भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ
मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. जो का कीर्ती रूपे उरला, जो का कीर्ती रूपे उरला, बुध हो नर समजा त्याला, बुध हो नर समजा त्याला. समजा त्याला, बुध हो नर समजा त्याला. अवांतराचे जन्म जणू का तरवरवनी फुटला, हरिचरणाच्या प्राप्तीत जाने आयुचा व्यय केला. राष्ट्रहिताची कळकळ माहुनी, राष्ट्रहिताची कळकळ माहुनी, नित करी कार्याला, बुध हो नर समजा त्याला, बुध हो. निज स्वातंत्र्यासाठी जो का रणिकामी आला, नाना शास्त्रे शोधून रची जो अभिनव ग्रंथाला. दासगणू म्हणे नमन करी मी, दासगणू म्हणे नमन करी मी, अशा चौकडीला, बुध हो नर समजा त्याला, बुध हो. समजा त्याला, बुध हो नर समजा त्याला, बुध हो नर समजा त्याला. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जनानी व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. 23 मार्च 1931 लाहोरमधील तुरुंग. भगतसिंग
राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशी देण्याचा दिवस. लोक हळहळत होते हो. पण हे तिघे मात्र आनंदानं फाशीच्या घराकडे चालले होते. हातकड्या, गळ्यात फाशीचा दोर, डोक्याला काळ्या टोप्या. तिघांनाही आत नेलं. दार बंद झालं. आत कोण होतं? ब्रिटिश मॅजिस्ट्रेट आणि हिंदुस्थानी पोलीस होते. आणि भगतसिंग म्हणाले, मॅजिस्ट्रेट साहेब, भारतीय क्रांतिकारक आपल्या ध्येयासाठी मृत्यूलाही आनंदानं कवटाळू शकतात आणि हे पाहण्याचं भाग्य तुम्हाला आज लाभेल बरं. यू आर लकी. मॅजिस्ट्रेटची मान खाली झुकली. तिघांना शेवटची इच्छा विचारली, काय करायचे? हातकड्या काढल्या, गळ्यातला दोर काढला, डोक्यावरच्या टोप्या काढल्या. तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि जोर जोरात घोषणा दिला, इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद असं म्हटल्या बरोबर लगेच हातकड्या घातल्या गेल्या, गळ्यात दोर आला, डोक्यावर टोप्या आल्या. तिघही फाशीच्या तख्तावर निर्भयपणे उभे होते. फाशी देण्याची वेळ दिली होती. किती ठरली होती? 7:33. 7:31 झाली, 7:32 झाली, 7:33 झाली. इशारा झाला, खटका ओढला गेला. तिघांच्या पायाखालच्या फळ्या गळून पडल्या. तिघांचे निष्प्राण देह अधांतरी लटकू लागले आणि देशासाठी आत्मबलिदान केलेले तिघेही हुतात्मा झाले आणि आजही आमच्यामध्ये ते कीर्तिरूपाने अमर आहेत. मंडळी, आजचा निरूपणाला घेतलेला अभंग दासगणू महाराजांचा आहे. नगर जिल्ह्यातील अकोळनेर या गावचे दासगणू महाराज. कवित्व होतं, पोवाडे रचत, लावण्या रचत, पोलीस खात्यात नोकरी केली. पण पंढरपूरला गेले आणि दासगणू हे नाव धारण केलं आणि कीर्तन करू लागले. कीर्तनातील पद्यरचना करू लागले. आणि झालं कसं? हरिभक्तीचा ओघ संत चरित्राकडे वळला. आपल्याला सर्वांना माहीत आहे, गजानन विजय ही पोथी आज सगळ्या घराघरात तिचं पारायण होतं. काय ओघवती भाषा आहे. असे दासगणू महाराज आज आम्हाला पूर्वपद्यात सांगतायत, जो का कीर्तिरूपे उरला बुधो नरसमजा त्याला, अवांतराचे जन्म जणू का तरवड वनी फुटला, हरिचरणाच्या प्राप्तीत ज्याने आयूचा व्यय केला, राष्ट्रहिताची कळकळ वाहून नितकरी कार्याला, बुधहो नरसमजा त्याला, निज स्वातंत्र्यासाठी जो का रणी कामी आला, नाना शास्त्रे शोधून रचितो अभिनव ग्रंथाला, दासगणू म्हणे नमन करी मी अशा चौकडीला, बुधहो नरसमजा त्याला. आपल्याला ते बुध हो म्हणतात. बुध हो नरसमजा त्याला. अरे बुद्धिमंतांनो, नर कुणाला समजा किंवा नर कुणाला म्हणा, तर त्याच्या त्यांनी 4 व्याख्या दिल्यात. तुम्ही म्हणाल नर म्हणा म्हणजे काय? नर म्हणजे खरं म्हणजे माणूस. मग आपण काय माणसं नाहीत? माणसं आहोतच, पण विशेष कर्तृत्व करणारे, उत्तम कर्तृत्व करणारे आणि कीर्तिरूपाने उरणारे ते नर. त्यांना ते नर समजतात. आणि पहिल्याच ओळीत सांगतात की तुमचं जीवन कसं नसावं. बघा, अवांतराचे जन्म जणू का तरवड वनी फुटला. तरवड नावाची वनस्पती आहे, रानावनात आपोआप उगवते, आपोआप नष्ट होते.
तिचा कुणालाही कसलाही उपयोग होत नाही. अशी माणसं पण काही काही असतात, आपल्याला बघायला मिळतात, कसलाच उपयोग होत नाही. काही काही जण फक्त स्वतःपुरतं बघतात, काही काही जण तेही बघत नाहीत. माझंही तुम्हीच बघा म्हणतात. मग तरवडासारखं जीवन तुमचं नसावं, अत्यंत निरुपयोगी, खाया पिया सोया मजा किया या वृत्तीतले लोक, असं तुमचं जीवन नसावं. मग पहिली व्याख्या सांगितली आहे, हरिचरणाच्या प्राप्तीत ज्याने आयुचा व्यय केला, बुध हो नर समजा त्याला. ज्या व्यक्तींनी हरिचरणाच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सारं आयुष्य वेचलं, त्यांना तुम्ही नर समजा किंवा नर म्हणा. असे कोण? आपले सर्व संत असेच होते ना. जन्मभर भगवंताच्या प्राप्तीसाठी आयुष्य वेचलं, बरोबर. एवढंच नाही, पुन्हा आमच्यावर पण उपकार केलेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आमच्यासारख्या सामान्य माणसांना त्रिविध तापातून सोडवलं, त्याचप्रमाणे आम्हाला मोक्षाच्या मार्गावर नेऊन सोडलं. संतांचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत. मग असे सर्व संत किंवा अशा प्रवृत्तीचे लोक, त्यांना तुम्ही नर समजा. हरिचरणाच्या प्राप्तीत ज्याने आयुचा व्यय केला, बुध हो नर समजा त्याला. दुसरी व्याख्या सांगितली, राष्ट्रहिताची कळकळ वाहुनी नितकरी कार्याला, बुध हो नर समजा त्याला. ज्यांनी फक्त आयुष्यभर राष्ट्रहित बघितलं, कळकळीनं राष्ट्रहित बघितलं आणि त्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, लोककल्याण किंवा लोकहित एवढाच त्यांचा जीवनाचा उद्देश होता. अशी किती उदाहरणं आहेत. स्वर्गीय बाबा आमटे, सिंधुताई सकपाळ, किती उदाहरणं द्यावीत की त्यांचं फक्त लक्ष कुठे होतं? लोककल्याण करण्यासाठी, दुःखी लोकांसाठी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो. मृद सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वंदनीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयं. केवळ रंजल्या गांजल्यांचं दुःख पाहून तन मन धनानं त्यांची सेवा करणं, त्यांच्यासाठी कार्य करणं, हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि अशांना नर म्हणा. तिसरी व्याख्या सांगितली, निज स्वातंत्र्यासाठी जो का रणी कामी आला, बुध हो नर समजा त्याला. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आत्मबलिदान केलं, त्या सर्वांना तुम्ही नर समजा. मग आपले सर्व क्रांतिकारक सगळे हुतात्मा यामध्ये येतात की फक्त देशहित, आणि ते खरे जे देशासाठी मेले ते खरे जगले. आपण असं म्हणतो की फक्त देशाचं हित ज्यांनी बघितलं
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे कामी आले त्यांना तुम्ही नर समजा. आणि शेवटची व्याख्या सांगितली, नाना शास्त्रे शोधुनी रचिजो अभिनव ग्रंथाला बुधवो नर समजा त्याला. अनेक ग्रंथांचं संशोधन केलं, अनेक ग्रंथ रचना केल्या आणि ते ग्रंथ पुन्हा भावी पिढीला त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते ग्रंथ व्यवस्थित जतन केले. त्यांना तुम्ही नर समजा. मग आधी संशोधन, मग लेखन आणि मग जतन. आपले सारे ऋषीमुनी तपस्येच्या आणि साधनेच्या बळावर त्यांनी किती शोध लावले हो. ब्रह्मगुप्तानं शून्याची कल्पना मांडली, बरोबर. त्याचप्रमाणे पराशर ऋषींनी शेतीशास्त्रात संशोधन केलं. चरक आणि सुश्रुत यांनी वैद्यकशास्त्रात संशोधन केलं. त्याचप्रमाणे कणाद ऋषींनी हे सर्व विश्व अणुपरमाणूंनी बनलेलं आहे असा सिद्धांत मांडला. पतंजली आणि नागार्जुन यांनी रसायनशास्त्रात संशोधन केलं. ह्या साऱ्या व्यक्ती अनेक शोध लावले, लेखन केलं, ते जतन केलं जेणेकरून भावी पिढीला त्याचा उपयोग व्हावा. या सर्वांना तुम्ही नर समजा. नर म्हणण्याची पात्रता त्यांच्या अंगी आहे. मग या चारही प्रकारच्या व्यक्तींना शेवटच्या चरणात, अंतिम चरणात दासगणू म्हणे नमन करी मी अशा चौकडीला बुधवो नर समजा त्याला. या चारही प्रकारच्या व्यक्तींना दासगणू महाराज विनम्रपणे वंदन करतात. आजचा सूत्रश्लोक पण असाच आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हे क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जनानी व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. असं काहीतरी कार्य करावं. चंदन ज्याप्रमाणे झिजतं आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो, तसं प्रत्येकानं असं कर्तृत्व गाजवावं, चंदनाप्रमाणे झिजावं. त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी चालेल ते बघावं आणि चंदनाप्रमाणे झिजत आपलं कार्य करत करत देहाचा त्याग झाला तरी कीर्तिरूपानं मागं उरावं. हा सूत्रश्लोक. दासगणू महाराज म्हणतात की नर कुणाला समजा. याविषयी खूप बोलता येईल, पण एकच मुद्दा इथे मी मांडणार आहे की लहान मुलांवर आम्ही संस्कार करतो. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 3 ते 4 प्रकारची ऋणं फेडावी लागतात. मातृपितृ ऋण, समाज ऋण, देवऋण, देश ऋण. मग माझं म्हणणं, उत्तम संस्कार करायचे त्यासाठी आधी माता पिता सुजाण नागरिक असावेत, सुजाण पालक असावेत. कारण आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. म्हणजे प्रथम माता पिता उत्तम असावेत, शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. मग अजून एक मुद्दा की 3 प्रकारचे गुरु आमच्या आयुष्यात येतात. जन्मदा, ज्ञानदा आणि मोक्षदा. जन्म देणारे माता पिता, ज्ञान देणारे शाळेतले, महाविद्यालयातले किंवा इतर सर्व कला शिकवणारे ते गुरु, आणि तिसरे मोक्ष मार्ग दाखवणारे आपले सद्गुरू. मग आपल्या पाठ्यपुस्तकात बघा प्रतिज्ञा. आपल्या वेळी पण ती होतीच. आपल्या वेळी पहिल्या पानावर होती, आता शेवटच्या पानावर आहे, पण आहे. याला फार महत्त्व. मग ती प्रतिज्ञा शाळेमध्ये रोज म्हटली जाते. मुलं म्हणतात पाठ आहे हो सगळ्यांची, आपली पण पाठ होती. मग प्रतिज्ञा नुसती पाठ करायची का हो, नुसती म्हणायची का? त्याचा अर्थ किंवा ती आचरणात आणली तर. माझ्या मते प्रतिज्ञा आचरणात आणली तर दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिक नर म्हणण्याच्या पात्रतेचा होईल. काय प्रतिज्ञा आपली बघा.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन. मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्या सौख्यातच माझे सौख्य सामावले. अहो, या 5-6 ओळी जर पाठ केल्या आणि त्या आचरणात आणल्या तर दासगणू महाराजांना जे अपेक्षित आहे ते लगेच साध्य होईल. अवघड आहे सध्या, पण अशक्य नाही. कारण हल्ली आम्ही संस्कार मुळात असेच करतोय की मूल शाळेत गेलं की आम्ही त्याला 7 समुद्रापार दाखवतो. इथे काही तुला स्कोप नाही. आम्हीच कुठंतरी पालक चुकतोय असं मला वाटतं. पण प्रतिज्ञेचा अर्थ सांगा. आई वडिलांवर प्रेम करायला शिकवा. आपल्या देशावर, आपल्या देशबांधवांवर, समाजावर, देवावर प्रेम करायला शिकवलं, निष्ठा ठेवायला शिकवली तर काय चुकीचं काय आहे? आपोआपच दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला अपेक्षित तो परिणाम साधेल. पण आम्ही कुठंतरी कमी पडतोय असं मला वाटतं. मुलांनी परदेशी जावं, जरूर जावं. उच्च शिक्षणासाठी गेलात हरकत काही नाही. संधी मिळते, बुद्धिमत्ता तुमच्याकडं आहे. पण होतं कसं, जातात ते तिकडचीच होतात. तिकडचं नागरिकत्व कशाला घ्यायचं? मागं वळून बघायला कधी शिकणार हो तुम्ही? अहो, तुम्ही तिकडं 7 समुद्रापार जातात मुलं, पण इकडं आई वडील, आमचा देव, आमचा देश, आमची मातृभूमी वाट बघते. आपली माता आणि आपली जन्मभूमी आपल्याला स्वर्गापेक्षाही प्रिय असली पाहिजे. हे प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितले. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. ज्यावेळी लंका प्रभूंनी जिंकली त्यावेळी बंधू लक्ष्मणाला असं वाटलं असेल की आता इथं किती दिवस मुक्काम करायचा. प्रभूंना विचारलं तेव्हा प्रभूंनी हे उत्तर दिलं की हे लक्ष्मणा, लंका सोन्याची असली, तिथे सोन्याच्या विटा असल्या, सोन्याचा धूर निघत असला तरी मला प्रिय नाही, प्रिय होणार नाही. का? जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. अरे, माझी माता आणि माझी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. त्यामुळे मला कसलाही मोह होणार नाही. नेताजी सुभाषचंद्रांचं उदाहरण आपण मुलांना द्यावं. नेताजी सुभाषचंद्र बोस ICS झाले. इंग्लंडमध्ये 1ल्या नंबरचं यश मिळालं. सगळीकडून अभिनंदनाच्या तारा येऊ लागल्या. उदो उदो झाला. पण नेताजींचं तिकडं लक्षच नव्हतं. मग लक्ष कुठं होतं? मायभूमीकडे लक्ष होतं. कारण इकडं काय चाललं होतं बघा. 1920-21चा काळ. भारतात असहकाराची चळवळ सुरू होती. त्यात जालियनवाला बाग हत्याकांड झालं. अनेक लहान लहान मुलं बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडली. आणि या बातम्या ज्यावेळी सुभाषचंद्रांच्या कानावर इंग्लंडमध्ये आदळल्या त्यावेळी सुभाषचंद्र हळहळले, दुःखी झाले, व्यथित झाले, पण पेटून उठले. आणि मग काय ठरवलं? अहो, सोन्याचा जरी पिंजरा असला तरी त्यात स्वाभिमानी सिंहाला सुग्रास अन्न घातलं तरी ते गोड लागत नाही. आणि परक्यांची नोकरी आहे. कशासाठी? नोकरीवर लाथ मारली, पदवीचाही त्याग केला आणि नेताजी भारतात परत आले. जणू काही देशानं त्यांना आज्ञा केली. देशाने आज्ञा केली, फिरवील दिवस हा माझे. देशाने आज्ञा केली, फिरवील दिवस हा माझे. जन्मभूमी वांछित होती, उचलीत संकटी ओझे.
राष्ट्रेच्छा की उघडीला स्वातंत्र्याचे दरवाजे, जन्मलास ज्या देशात वाढलास ज्या भूमीत, त्याचा अभिमान तुझ्यात, त्याचा अभिमान तुझ्यात. सांग सांग तरुणा काय दास्य हेच का त्वध्येय, सांग सांग तरुणा काय दास्य हेच का त्वध्येय. अरे तरुणा सांग, कवी पदातून म्हणतायत, अरे दास होणं किंवा दास्यत्व पत्करणं हे तुझं ध्येय आहे का रे? ज्या भूमीत तू वाढलास, ज्या भूमीत तू जन्माला आलास, त्याच्याप्रती तुझं काही कर्तव्य नाही का? काय झालं, स्वातंत्र्याच्या पूर्वी लहान मुलं आणि तरुण मुलं स्वातंत्र्य मिळवण्याच्या ईर्षेनं धडपडत होती. काहीतरी आमच्या पुढं ध्येय होतं की स्वातंत्र्य मिळवायचं. त्यामुळं प्रत्येकजण देशभक्तीनं भारावला गेला, तसे संस्कार केले गेले. पण स्वातंत्र्य मिळालं, आमचं काम झालं. आम्हाला वाटलं आम्हाला काही कामच उरलं नाही. अहो पण जे मिळाले, महत्प्रयासानं मिळाले, कित्येकानी त्याच्यासाठी आत्मबलिदान केलं, ते मिळालेलं जपायला नको का? ते आपलंच आहे, आपल्याच गोष्टी एवढं चांगलं आहे, ते जपायला नको का? नाहीतर शेजारची शत्रू राष्ट्र टपलेली आहेतच. प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे की माझं मूल किंवा माझी मुलगी, माझा मुलगा, आपले आईवडील, माझा देव, माझा देश, माझा धर्म यांच्याप्रती किती निष्ठा राखतो, प्रेम करतो ना, त्याचा अभिमान त्याला आहे ना. प्रत्येक आईवडिलांनी ही जर काळजी घेतली तर आपला भारत हा दाही दिशामध्ये त्याची कीर्ती माझ्या मते दुमदुमेल. आणि जे दासगणू महाराजांना अभिप्रेत आहे की नर कुणाला म्हणायचं, तर आपली भावी पिढी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होईल. प्रत्येकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण आता होतं कसं, सध्या आमचं लक्ष की आम्हाला अहंकार थोडासा आहे, आमचं संघटनमय शक्ती आम्ही विसरत चाललो. राष्ट्रहित कशात आहे आम्हाला कळत नाही. त्यामुळं आम्ही जातीय विद्वेष, भाषिक विद्वेष यांनी पेटून उठतो आणि तंटे बखेडे माजवतो. त्याचप्रमाणे देशभक्तांची घरं देखील जाळतो. काय वाटेल ते आम्ही करतो. खरं म्हणजे राष्ट्राची संपत्ती आपली आहे, तिचं जपणूक करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण जर सीमेवरच्या सैनिकांना वंदन केलं, हुतात्म्यांना वंदन केलं, स्वदेशीचा वापर केला, आपल्या भावी पिढीला देशभक्तांच्या समर्पणाच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनामध्ये भारत मातेचा लौकिक कसा वाढेल हे जर पाहिलं, तर दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला आपला सारा भारत देश नर समजण्याच्या पात्रतेचा होईल. खारीचा वाटा आपण उचलूया आणि सगळ्यांनी आपल्या मुलांना हे सांगूया. हाच असे पूर्वपद्यात दासगणू महाराज म्हणतात. जो का कीर्ती रूपे उरला, जो का कीर्ती रूपे उरला, बुडवो धर समजा त्याला, बुडवो धर समजा त्याला, बुडवो. समजा त्याला, बुडवो धर समजा त्याला. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भजन सांगते.
भारत माता माझी माता प्रणाम घ्यावा माझा आता. 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 भारत माता की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री वीरेश्वर भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली भारतमाता स्वतंत्र झाली. 1939 पासूनच स्वातंत्र्याचे लढे किंवा चळवळी जेणेकरून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतल्या गवालिया टँक हा क्रांती दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो. त्या दिवशी महात्मा गांधींनी रात्री 12 वाजता चले जाव ही घोषणा केली. ब्रिटिशांना चले जाव म्हटलं आणि तिथूनच सर्व भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे, चळवळी, उठाव होऊ लागले, मोर्चे निघू लागले. सगळीकडे ते पडसाद उमटले. असाच एक किसान मोर्चा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आमच्या महाड गावी निघाला. 10 सप्टेंबर 1942 पिठोरी अमावस्येचा दिवस. त्या मोर्चाचा कथाभाग आज आपण थोडा पाहणार आहोत. आमचं महाडगाव कसं आहे? छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आमचं महाड. समृद्ध असा ऐतिहासिक वारसा असणारं शहर. शिवकालीन वीरेश्वर मंदिर आहे, जाकमाता आहे, चौदार तळं, पुन्हा लेण्या आहेत, निसर्गरम्य परिसर आहे. छबिना हा एक आमच्या इथला गौरवण्यासारखा विषय आणि सावित्री नदीला येणारा पूर हाही कुतूहलाचा विषय. स्वराज्याच्या कामी देखील आमचं महाड मागं नाही बरं. स्वराज्याच्या प्रत्येक कामी आमचं महाड पुढं राहिलेलं आहे. असाच एक किसान मोर्चा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 10 सप्टेंबर 1942 रोजी महाडमध्ये निघाला. या मोर्चाचे प्रमुख योद्धा कोण होते? महाड शहरातील बिरवाडीमधील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित उत्तम संघटक होते. शेतकऱ्यांसाठी काम करत होते. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सरकार दरबारी नेऊन सोडवत. त्यामुळे साहजिकच नानांवर सर्वांचा विश्वास बसला आणि नानासाहेब पुरोहित प्रत्येकाला सांगत की आपल्या भारत मातेसाठी तन मन धनानं कार्य करीत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे नाना सर्वांचे सेनापती होते. नानांना सर्वांचा पाठिंबा होता. 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी नाना मुंबईत होते आणि तिथून ते प्रेरणा घेऊन महाडमध्ये आले. प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याची नाना निघाले महाडला ये.
पाऊल केशरी चर्चा करती किसान मोर्चाची. दोघंही महाडला परत आले आणि मोर्चाची तयारी सुरू झाली. कसं करावं, काय करावं. महाडला पाऊस भरपूर पडतो. मग कोणता दिवस नक्की करावा. पाऊस संपता संपता पिठोरी अमावस्या 10 सप्टेंबर हा दिवस नक्की केला. तिथी होती अमावस्या, पण नानासाहेब म्हणाले तीच स्वातंत्र्याची पहाट उजळ करील, म्हणून पिठोरी अमावस्या निवडली. बिरवाडीला सर्वांना एकत्र केलं. सर्व जाती जमातीतले लोक एकत्र बोलावले. बिरवाडी इथं काळीज एक छोटं गाव आहे आणि तिथं काळेश्वरीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये नानांनी सर्वांना बोलवलं. लाईट नव्हते हो, मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात सगळे लोक आले. नानांनी सर्व योजना सांगितली. 10 सप्टेंबरला आपण महाडच्या तहसील कचेरीवर आणि पोस्ट ऑफिसवर मोर्चा न्यायचा आणि तिथे तिरंगा फडकवायचा आणि ब्रिटिशांना दाखवून द्यायचं की आम्ही स्वतंत्र झालो आहोत. योजना ठरली आणि नाना बघत होते किती जण हो म्हणतील. अहो, सगळ्यांनी एक सुरात होकार दिला. नाना, तुम्ही सांगेल ते आम्ही करू. नाना म्हणाले, हा मोर्चा म्हणजे काही सोपं काम नव्हे बरं, गंमत नव्हे. अहो, ब्रिटिश सरकार किती क्रूर आहे, जुलमी आहे. तुमच्या मुलाबाळांना तुरुंगात टाकेल, तुमच्या कुटुंबाला त्रास देईल, काहीही होऊ शकतं. कारण आपण जो मोर्चा नेणार आहोत तो फक्त लाठ्या घेऊन जायचे, लाठ्या, सोटे, काठ्या. पण ब्रिटिश सरकारकडे पिस्तूल आहेत, हा विचार करा. पण सर्वांनी एक सुरात होकार दिला की नाना तुम्ही सांगा, फक्त या इंग्रजांना आपण पळवून लावायचं म्हणजे लावायचं. जागा हो माणसा, संधी आली अनमोल. जागा हो माणसा, संधी आली अनमोल. तुझ्या जीवाला लाखाचं रे मोल. तुझ्या जीवाला लाखाचं रे मोल. जागा हो माणसा, संधी आली अनमोल. घालतील वैरी अचानक, घाला सावध हो रे या समयात. शत्रूशी झुंजण्याची संधी आली अनमोल. नाना म्हणाले, लक्षात घ्या, काहीही होण्याची शक्यता आहे. कदम कदम पर मौत मिलेगी, फिर भी तुम न रुकना. बहुत सह लिया है, अब न सहेंगे, सोने भडक उठे. पण काहीही होऊ शकतं. आणि नानांनी बघितलं, एकेका घरातील 3-3, 4-4 पुरुष बैठकीला आले. नाना म्हणाले, नाही, एक घरटी एकानंच या. कारण एका घरातले 2-3 आले, जर बाका प्रसंग आला तर संसार कोलमडतील नाव. दूरदृष्टी ठेवली आणि एका घरातील एकानंच या म्हणाली. सगळ्यांनी एक सुरात होकार दिला आणि नानांनी बिरवाडी किसान शेतकरी परिषद संघटित केली आणि मोर्चाची तयारी सुरू झाली. नाना म्हणाले, आपल्याला 10 सप्टेंबरला महाडकडे कूच करायचे. 9 सप्टेंबरला रात्री शेलटोलीला सगळ्यांनी जमायचं. त्यासाठी नाना साथीदारांना घेऊन आधी पुण्याला गेली. पुण्यातल्या मंडळीशी त्यांचा संपर्क होता. अच्युतराव केळकरांनी त्यांचं स्वागत केलं. नानांनी सर्व योजना त्यांना समजावून सांगितली की काय काय करायचे. तर रायगड जिल्ह्यात 2 ठिकाणी उठाव करायचे. महाडच्या मोर्चाचं नेतृत्व नानासाहेब पुरोहित स्वतः करणार होते आणि कर्जत इथे जो मोर्चा निघेल त्याचं नेतृत्व भाई कोतवाल करतील असं ठरलं. पुण्याच्या सभेला
अनेक तरुणांचा भरणा होता. पण नानासाहेब पुरोहित बोलायला लागले आणि पुण्यातील तरुण मंडळी प्रभावित झाली. आणि सभेच्या शेवटी त्यांनी नानांना सांगितलं, तुम्ही जो महाडला मोर्चा काढणार आहात आम्ही सगळे त्यात सहभागी होणार. मग त्यामध्ये SP कॉलेजमध्ये शिकणारा वसंत दाते हा देखील युवक होता. BAच्या शेवटच्या वर्गात तो शिकत होता. अच्युतराव केळकर म्हणाले, आपण नीट आखणी करून कुणी कुणी महाडला जायचं ते ठरवूया. सगळी योजना तयार झाली. 1 सप्टेंबरला पोलिसांना सुगावा लागला की मोर्चा निघणार आहे. मग नानांनी जो बेस कॅम्प आधी बिरवाडीला ठरवला होता तो बदललं आणि वाळण खुर्दला कॅम्प हलवला की जेणेकरून पोलिसांना पत्ता लागायला नको. पुण्याच्या मंडळींना सांगितलं, तुम्ही 9 सप्टेंबरला येऊन इथे सगळ्यांची एकत्र आपण राहूया, एकमेकांना विचार विनिमय करूया, कसं कसं करायचं, सांकेतिक भाषेचा वापर कसा करायचा, कुणी कुठे उभं राहायचं. अहो सोपं नाही. तो काळ बघा, काय सुविधा होत्या, सांकेतिक भाषेचा कसा वापर करायचा ते ठरलं. आणि नाना म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही, विचार करा. पण सगळेजण एका सुरात म्हणाले, आम्ही कशाला भीत नाही, आम्ही मोर्चात सामील होणारच. शूर मी सरदार मला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर मी सरदार मला गाववा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर मी सरदार मला काय कुणाची भीती. अच्युतराव केळकर म्हणाले, एक लक्षात घ्या, ज्यावेळी लोकमान्य विलायतेला गेले त्यावेळी गोविंदाग्रजांनी जे विचार मांडले ते आपण मनामध्ये बाळगूया. न लगे दौलत न लगे बरकत नको कोहिनूर, स्वदेश न लगे स्वराज्य न लगे सर्वची हो दूर. न लगे दौलत न लगे बरकत नको कोहिनूर, स्वदेश न लगे स्वराज्य न लगे सर्वची हो दूर. एक सांगणे एक मागणे 1,00,000 वार, घेऊन यावी श्री शिवबाची भवानी तलवार, घेऊन यावी श्री शिवबाची भवानी तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी एक सुरात गलका केला. तुम्ही काळजी करू नका हो, आम्ही तयार आहोत. यामध्ये नानांच्या बरोबर महाडमधले पाच जण सामील झाले की जे हुतात्मा झाले नंतर. विठ्ठल बिरवाडकर हुतात्मा, नथू टेकावला, अर्जुन भोई, कमलाकर दांडेकर आणि पुण्याचा वसंत दाते. आमचा कमलाकर ना 9वीत होता ज्यावेळी हा मोर्चा निघाला, ज्यावेळी त्यानं हुतात्म्य पत्करलं, 9वीत होता. त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. महाडमधला तांबटळीत राहणारा कमलाकर विठ्ठल दांडेकर, त्यासाठी 1939 सालातली त्याच्याबद्दलची एक गोष्ट. महाडमधली विहपरांजपे शाळा, अर्धी शाळा शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी. आपण लहानपणापासून म्हणतो शनिवारची शाळा, मुलं घरी येत होती. आमचा कमलाकर पण घरी येत होता. वाटेत गारुड्याचा खेळ सुरू होता. गारुडी सर्वांना बोलवीत होता की साप आणि मुंगसाची मारामारी पहा.
कमलाकरनं शर्टाच्या खिशातून 4 आणे काढून त्याला दिले आणि म्हणाला, खेळ सुरू करा काका. त्या मुंगसानं त्या जहरी सापाला जेरी सांडलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण 6वीतला कमलाकर विचार करतोय, आपण देखील इंग्रजांना असं जेरी सांडलं पाहिजे. वय काय आणि बघा विचार. राष्ट्रभक्ती नसा नसात बिनली होती. त्याच्या घरातल्या, त्याच्या खोलीतल्या भिंती सगळ्या सुविचारांनी भरल्या होत्या. देशभक्तीचं बाळकडू लहानपणापासून त्याला पाजलं गेलं होतं. शाळेत जात होता, परांजपे शाळेत होता. तिथल्या मोहन मास्तरांनी सेवादल सुरू केलं, त्यात जाऊ लागला. आईवडिलांच्या लक्षात आलं, ते त्याला परावृत्त करत होते. पण हा म्हणाला, देशाची सेवा करण्याची संधी मी वाया घालवणार नाही. आणि मग तो मोर्चात सामील झाला. नांगलवाडीचा अर्जुन भोई, त्याचप्रमाणे बिरवाडीचा विठ्ठल बिरवाडकर, शेलटोलीचा नथू टेकावला, ही सारी मंडळी त्यामध्ये होती. अनेक 800 जण जवळजवळ मोर्चात सामील झाले. पुण्याच्या SP कॉलेजमधला वसंत दाते BAच्या शेवटच्या वर्गात होता. जहाल मताचा होता. रणाविना स्वातंत्र्य मिळणार नाही अशी त्याची धारणा होती. आणि ज्यावेळी स्वातंत्र्याच्या चर्चा व्हायच्या ना, स्वातंत्र्य मिळवण्याच्या, तो लालबुंद व्हायचा मित्रांशी बोलताना आणि पेटून उठायचा. तोही या मोर्चात सामील झाला. अखेर 9 सप्टेंबर तारीख उगवली. बिरवाडीचे वीर निघाले, बिरवाडीचे वीर निघाले, अवघे निधड्या छातीचे. ते रणवीर खरोखर होते, नाना जातीचे ते होते. नाना जातीचे ते परी दुसरी त्यांना जात थी जात नसे त्या भाकर तोवर. जात नसे त्या भाकर तोवर, तोवर भारत दास असे. पुढारी त्यांचे नाना होते, सहकारी त्यांचे नाना होते. 1 सप्टेंबर तारीख उगवली, मोर्चाची ती तयारी झाली. नाना पुरोहित पुढेच होते, मागून त्यांचे चेले होत. नाना बदले असेल निष्ठा मातृभूमीवर, नाना बदले मागून यावे असेल निष्ठा मातृभूमीवर. नांगलवाडीचा अर्जुन भोई, नांगलवाडीचा अर्जुन भोई, कमलाकर दांडेकर ये, वसंत दाते गरजत ये. नथुटे कावला गरजत येई, वसंत दाते गरजत ये. नाना बदले, नाना बदले, नाना बदले, नाना बदले. हिमतीचा हा खेळच सारा, सगळे मिळून खेळून यारा. ब्रिटिशांकडे पिस्तूल आहेत, लक्षात घ्या. सगळ्यांना अजून सांगतोय, हिम्मत असेल तर माझ्या झेंड्याखाली या. हे ब्रिटिश सरकार अत्यंत जुलमी आहे, क्रूर आहे. तुमचे नातेवाईक तुरुंगात जाऊ शकतात. अजून विचार करा, आपण कुणीही मागं हटला नाही. आणि 9 सप्टेंबरला रात्री 12-12:30च्या सुमारास चिखलातून, कारण पाऊस पडतच होता, बारीक 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 रिपरिप चालू होती. शेतवाटांनी मार्ग काढत काढत सगळेजणं महाडपासून 3 किलोमीटरवर असलेल्या नडगाव येथे देवीच्या मंदिरात जमले. जवळजवळ 4 वाजत आले. नानांनी पुन्हा एकदा यादी तपासली की एका घरातनं कोणी 2 जण आले नाहीत ना. केवढा विचार होता की कोणाचे संसार कोलमडायला नको. यादी तपासली आणि अच्युतराव केळकरांनी दोघांच्या रांगा केल्या आणि जमावानी त्या मोर्चानं नडगावच्या टेलिग्रामच्या तारा तोडल्या.
आणि गगनभेदी घोषणांना सुरुवात झाली. भारत माता की जय. घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं. दोन दोन जणांची रांग करून मोर्चा हळूहळू पुढे सरकू लागला. नाना पुरोहित आणि पुणेकर मंडळी पुढं होती आणि मागून ओळीनं सगळे चालले होते. हातामध्ये लाठ्या होत्या, काठ्या होत्या, सोटे होते. घोषणा देत देत मोर्चा शेडाव मार्गे शेडावच्या गाडगिळांच्या घराजवळ आला. तिथे जो जो माणूस कुणी रस्त्यात भेटेल त्याला नानासाहेबांनी मोर्चात जबरदस्तीनं सामील करून घेतला. मोर्चा त्वेषानं पुढं सरकत होता आणि हळूहळू नवे नगर मार्गे मोर्चा पोस्टामध्ये आला. महाडच्या पोस्टात आला. आता पोस्टाची जागा बदलली आहे. आम्ही आता त्या जागेला जुनं पोस्ट म्हणतो. मोर्चा पोस्टाजवळ आला. तिथंही टेलिग्रामच्या तारा तोडल्या. नानासाहेब पुरोहित, लक्ष्मण दुधाणे आणि मामा उपाध्ये हे तिघेजण पोस्टात शिरले. पोस्टमास्तरला त्यांच्या कुटुंबासह बाहेर काढलं. इकडे बाहेर मोर्चेकरी घोषणा देत होते. हर हर महादेव, भारत माता की जय, लेंगे स्वराज्य लेंगे. अक्षरशः गगनभेदी घोषणा. सगळं महाडगाव भयभीत झालं होतं. घोषणा सुरूच होत्या. स्वयंसेवकांनी रॉकेलचा डबा आणि बोळे आणले आणि पोस्ट पेटवलं. पोस्टाला आग लागली, पण पोस्टाच्या तिजोरीला मात्र नानांनी हात लावून दिला नाही. या पोस्टाच्या रणधुमाळीत महाडचे हेलेकर आणि पानसरे ही दोन वीर मंडळी नानांना येऊन मिळाली. आता मोर्चा पुढे पुढे सरकू लागला आणि हळूहळू हळू डोंगरी पुलाजवळ आला. तिथे आमचा हा कमलाकर, वय वर्ष 14 आणि वायुपुत्र होऊन मोर्चात पुढे आघाडीवर होता. त्यानं वडिलांना पत्र लिहून टाकलं की मला भारत मातेची सेवा करण्याची एक संधी द्यावं. पत्राद्वारे कळवलं, कारण बोलायला गेलं तर आई वडील पाठवणार नाही. तो 9वीतला मुलगा, काय विचार होते बघा. आघाडीवर कमलाकर उभा राहिला आणि मग मात्र पोस्टापासून तिथे येईपर्यंत फौजदार पोलिसांना घेऊन आले आणि पोलिसांनी लाठी हल्ला सुरू केला. मोर्चा आणि पोलीस एकमेकांशी भिडले, पण अक्षरशः मोर्चेकरी एवढे त्वेषानं पोलिसांवर तुटून पडले की 10-15 पोलीस पळत सुटले. 10-15 जखमी झाले, ते खाली पडले. पण मोर्चेकरी काही मागं हटेनात, मरण हातात घेऊन जवळजवळ पुढे सरकत होते. सगळी बाजारपेठ बंद झाली. महाडगाव भयभीत झालं. सकाळी 7:30ची वेळ आणि काय चाललंय कळेना हो. कसले आवाज येत आहेत, घोषणा देत आहेत, पुन्हा हर हर महादेव आणि विव्हळण्याचे आवाज येत आहेत, ओरडण्याचे आवाज येतात. लोकांनी दारं बंद करून घेतली आणि मोर्चा हळूहळू पुढे पुढे डोंगरी पुलाजवळ आला. तिथे कमलाकर आघाडीवर होताच. पुन्हा घोषणा देत देत मोर्चा आला मच्छी मार्केटजवळ आला आणि तिथे पानसरे बुवांनी, तिथे एक पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडावर ते चढले आणि त्यांनी केलं काय हो, सगळ्या पिंपळाच्या फांद्या तोडून टाकल्या की जेणेकरून पुढचं आणि मागचं सगळीकडचं आपल्याला नीट दिसावं की वरती अगदी कचेरीपर्यंत आणि खाली मच्छी मार्केटपर्यंत सगळा परिसर दिसत होता. सगळे तरुण स्वातंत्र्य मिळवण्याच्या ईर्षेनं पेटले होते. तरुणांचे रक्त उसळले, तरुणांचे रक्त उसळले, वीर ते भले नानांचे चेले, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणार, स्वातंत्र्यासाठी तेच लढणार. आम्हाला मायभूमी आहे प्यार हो जी जी.
नांगलवाडीचा अर्जुन भोई, नांगलवाडीचा अर्जुन भोई, न तुटकावला शेलटोली, वसंता दाते पुण्याहून, कमलाकर आला महाडहून, बिरवाडीचा विठ्ठल बिरवाडकर, जी जी जी, बिरवाडीचा विठ्ठल बिरवाडकर, जी जी जी. स्वातंत्र्याचा घेतला ध्यासा, स्वातंत्र्याचा घेतला ध्यास, पारतंत्र्य आता ते वास, स्वातंत्र्याचा घेतला ध्यास, पारतंत्र्य आता ते वास. ब्रिटिशांना हकलविण्यास एकत्र आले ते खास, मायबोला स्वतंत्र करण्यास, जी जी जी. भारत माता की. सगळीकडे घोषणा घोषणा आणि घोषणा, गगनभेदी घोषणा सुरू होत्या. आता मात्र पोलीस जास्त फौजपाटा घेऊन आले. पिस्तुला म्हणजे बंदुकाच्या पुढे धारदार शस्त्र होती, बायोनेट्स पण चालवत होते. आणि मोर्चेकरी आणि पोलीस एकमेकांना भिडले मच्छी मार्केटजवळ. पोलिसांनी राऊंड फायर करायला सुरुवात केली आणि पहिली गोळी लागली पुण्याच्या अच्युतराव केळकरांना. त्यांच्या दंडात गोळी घुसली आणि अच्युतराव घायाळ झाले. ते पाहिल्याबरोबर पुन्हा मोर्चेकरी त्वेषानं पुढं सरकत होते आणि तरी शेवटी लाठ्या आणि शस्त्र यामध्ये ताकद कुणाची जास्त असणार. पोलिसांनी दुसरा राऊंड फायर केला आणि पहिला घास घेतला शेलटोलीचा नथू टेकावला. हा वीर धारातीर्थी पडला. मोर्चेकरी पुढं सरकतच होते, दोघंही एकमेकांना भिडले होते. कित्येक पोलिसांना मोर्चेकऱ्यांनी आडवं पाडलं होतं. जो पोलीस गोळी ज्यानं मारली ना तो खाली पडला, तो पुन्हा काही गोळी मारायला उठला नाही. एवढे त्वेषानं मोर्चेकरी पुढं पुढं सरकत होते आणि पोलिसांवर लाठ्या मारत होते. पण झालं कसं, शस्त्राची ताकद जास्त ठरली नेहमीप्रमाणे आणि दुसरा घास घेतला नांगलवाडीचा अर्जुन भोई. अर्जुन भोई खाली पडला पण हातातला तिरंगा मात्र त्यानं सोडला नाही. आता मोर्चा अजून पुढे सरकतायत, अनेक जण जखमी होत होते. हे दोघं धारातीर्थी पडले आणि आमचा कमलाकर आघाडीवर होता. त्याच्या पोटात आता पोलिसांची गोळी घुसली आणि कमलाकरचे प्राण दत्ता अवसरेंच्या दुकानासमोर पंचतत्वात विलीन झाले. वय वर्ष 14, पण भारत मातेसाठी त्या मुलानं हौतात्म्य स्वीकारले. पुढे अजून मोर्चा पुढे पुढे सरकला आणि विठ्ठल मंदिर आहे तिथं पोलीस अजूनही पोलिसांची कुमक आली आणि त्यांनी टिपण साधलं. तो पुण्याचा वसंत दाते तिथे विठ्ठलाच्या दरवाजातच पोलिसांची गोळी लागून विठ्ठलाच्या दरवाजात विसावला. त्याचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. सांस थमती गई, नब्ज थमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. प्राण गए हमारे तो कुछ गम नहीं, सिर मातृभूमि का न हमने झुक दिया. भारत माता की जय. अनेक वीर हे चौघे धारातीर्थी पडले. अनेक जण जखमी होत होते. आता मात्र सगळ्यांचे नातेवाईक आणि इतरही लोक सैरावैरा धावू लागले. काय होतंय कुणाला काही कळत नव्हतं. पोलीस धरत होते आणि सगळ्यांना पकडत होते. नाना पुरोहित आणि आमचा विठ्ठल बिरवाडकर हे त्यातून कसे बसे सटकले आणि वाळणच्या जंगलात त्या दोघांनी आश्रय घेतला.
नाना पुरोहितांना पकडून देण्यासाठी सरकारनं 10,000 रुपयांचं बक्षीस लावलं, पण नाना काही सापडले नाही. विठ्ठल बिरवाडकर हाही शिकस्त करत होता की पोलिसांना आपण दिसू नये. पण काही दिवसातच पोलिसांनी त्याला पकडलं. त्याला इथे महाडला नाही ठेवलं, अलिबागला नेलं आणि अनन्वित छळ केला. आणि त्या छळामध्ये 3ऱ्या दिवशी विठ्ठल बिरवाडकरचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. देशासाठी आत्मबलिदान केलेले हे हुतात्मा झाले. धन्य ती महाडनगरी आणि धन्य ती भारत माता. तिच्या पोटी या साऱ्यांनी जन्म घेतला. आमच्या महाडच्या मातीचं पावित्र्य असावं, कुणी तिचा टिळा कपाळी लावावा एवढं पावित्र्य आमच्या महाडच्या भूमीत आहे. आणि ह्या स्वातंत्र्य लढ्याचा महाराष्ट्रातील क्रमांक 2 म्हणून नोंद केली गेली त्या लढ्याची. 10 सप्टेंबरचा गुरुवार, 10 सप्टेंबरचा गुरुवार, स्वातंत्र्या पायी झेलले वार, झाले हुतात्मा हो हे महाडचे निधडे सुकुमार. आमच्या महाडला दरवर्षी पूर येतो. 21 साली खूप पूर आला, आपण टी व्हीवर बघितलं असेल. त्यातनं महाड परत उभं राहिलं. दरवर्षी सावित्री नदीला पुराचं पाणी वाहून न्यायला लागतं. पण 10 सप्टेंबर 1942 रोजी मात्र तिला हुतात्म्यांच्या रक्ताचा पूर वाहून न्यायला लागला. वर्षानुवर्षे सावित्रीला येतसे पूर, नित्य नियमाने पाणी नदीला भरपूर, त्या मातीवरून रक्ताचा पूर, हुतात्म्यांच्या तो वाहिला हो राम. सद्धर्माचा एकच न्याय, कष्टाचा एकच अध्याय, जन्मालो पुत्र म्हणून भारतभूच्या कुशीतून. ही ओवी आमच्या या महाडच्या हुतात्म्यांनी सार्थ केली. आजही महाडच्या चौकात जर तुम्ही बघितलं तर या हुतात्म्यांच्या पाट्या अभिमाना झळकतायत आणि आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान. जागवणी महाडकरांचे अंतरात्मा, जागवणी महाडकरांचे अंतरात्मा, तुम्ही ठरलात हो पहिले हुतात्मे. जागवणी महाडकरांचे अंतरात्मा, तुम्ही ठरलात हो पहिले हुतात्मे. भडकविलीत क्रांतीची ज्वाला, भडकविलीत क्रांतीची ज्वाला, हे वीरांचे बंडाचे ते रान तुम्हाला. कोटी कोटी प्रणाम मुझे, कोटी कोटी प्रणाम मुझे, कोटी कोटी प्रणाम. भारत माता की. त्या सर्वांना, भारत देशासाठी जे अमर झाले, ज्यांनी आत्मबलिदान केलं, त्या सर्वांना, त्या सर्व विभूतींना माझे कोटी कोटी प्रणाम. वसंत दातेंचं हौतात्म्य पाहून वसंत बापटांनी एक कविता केली. स्वातंत्र्याचा नाद गुमविला जाने पहाडा पहाडात, स्वातंत्र्याचा नाद गुमविला जाने पहाडा पहाडात, वसंत दाते अमर झाला प्राण अर्पुनी महाडात.
स्वातंत्र्याचा नाद घुमविला ज्याने पहाडा पाडात, वसंत दाते अमर जाहला प्राण अर्पुनी महाडात. मंडळी, आपण दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे असं काही कर्तृत्व केलं की कीर्तिरूपाने आपल्या देहाचा त्याग केल्यावर कीर्तिरूपाने आपण जर अमर झालो तर दासगणू महाराज त्याला नर समजतात. मला वाटते खारीचा वाटा जर आपण काही उचलला की देव, देश, धर्म, आपले माता पिता यांच्याबद्दल अभिमान, निष्ठा, प्रेम हे बाळगलं आणि प्रतिज्ञेचा अर्थ मी म्हणते त्याप्रमाणे आचरणात आणला तर दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे भावी पिढी नर म्हणण्याच्या, नर समजण्याच्या पात्रतेची होईल. आणि हाच आशय दासगणू महाराज पूर्वपद्यात सांगतात. जो का कीर्ती रूपे उरला नर समजा त्याला, जो का कीर्ती रूपे उरला नर समजा त्याला. अवांतराचे जन्म तरबडवनी फुटला, हरिचरणाच्या प्राप्तीत ज्याने आयुचा व्यय केला. राष्ट्रहिताची कळकळ वाहुनी नित करी कार्याला, निज स्वातंत्र्यासाठी जो कारणी कामी आला, निज स्वातंत्र्यासाठी कारणी कामी आला. नाना शास्त्रे शोधून रचितो अभिनव ग्रंथाला, नाना शास्त्रे शोधून रचितो अभिनव ग्रंथाला. दासगणू नमन करी मी अशा चौकडीला, दासगणू नमन करीतो अशा चौकडीला. जो का कीर्ती रूपे उरला नर समजण्याला. झालेली कीर्तन सेवा भारत मातेच्या चरणी अर्पण करते आणि तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितले ते मागूया. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी. गाईन आवडी याची माझी सर्व जोड, माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोड, याची माझी सर्व जोड, याची माझी सर्व जोड. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. महर्षी वेदव्यास मुनि महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं
कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.